हा ताई. खडकरे. हॅलो तारिणी, कुठे आहेस तू? मी आश्रमातनं निघतच होते, पोचेन थोड्या वेळात घरी. आणि केदार कुठे? तो पण निघालाय, बाहेर भेटणार आहे मला. तुम्ही दोघंही लवकरात लवकर घरी या, मला जरा तुमच्याशी महत्त्वाच्या विषयी बोलायचं आहे. ठीक आहे, सांगते. कौशिकीताईंचा फोन होता, आपल्याला लवकर घरी बोलवलंय, काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे त्यांना. ठीक आहे. बॉस, तुम्ही निघू शकता, आम्ही मॅनेज करू. नक्की? ॲब्सोल्युटली. ऑल द बेस्ट ऑफिसर. थँक्यू. रेवा असताना टेन्शन घ्यायचं काहीच कारण. मासा जाळ्यात अडकायलाच हवा. येस बॉस. जय जय. जय. युवराज कुठे कुठे आहे तो? युवी नाहीये घरी मम्मा. अगं कुठे आहे? माहित नाही माहित नाही म्हणजे? मम्मा, हे बघा. फोन मधून लक्ष काढशील ना तर कळेल तुला तुझा नवरा कुठे येते, काय करतोय. स्वतःच्या नवऱ्याकडे लक्ष देता येत नाही तुला? अहो, मी बाहेर गेले होते आणि मी घरी आले तेव्हा तो नव्हता घरी. मी फोन केला त्याला, पण तो फोन उचलतच नाही. आता मी काय करू? तुमचा मुलगा कधी सांगून जातो का? वेलकम सर. तुमचा नेहमीप्रमाणे टेबल रेडी आहे. आणि नेहमीच्या ड्रिंक्स? त्यासुद्धा. कमांडर कत्री चार्लिन सर, शिखर दाद अडकलाय. दिसतंय मला ते कत्री. आधी तू मार्कवर ये आणि अलर्ट राहा जरा. कॉपी. असं करतो हा. महत्वाच्या वेळेत फोन बंद असतो ह्याचा. असं करून ना सगळं हातातून घालून बसणार आहात तुम्ही दोघं. अहो, पण काय झालंय काय? काय झालंय काय? तिकडे ती कौशिकी आणि हे त्या केदारला सिंहासनावर बसवायला निघाले. पाय पुसणं, आपल्या घरात पाय पुसणं होणार आहे आपलं. मम्मा, असं काहीही होणार नाहीये. तुम्ही नका पॅनिक हो. अक्कल गहाण ठेवलीस का ग तुझी? हा, त्या कौशिकीने ना नग शोधून आणला या घरात. अगं, या घराबाहेर काढणारे ती लोक आपल्याला. मम्मा, असं काहीही होणार नाहीये. डोंट वरी. माझ्याकडे एक असा प्लॅन आहे ज्यामुळे ते दोघेही ना रोडवर येणार आहे. तुम्ही म्हणालेलात ना की काहीतरी करून दाखव. मी केलंय. फोन देता प्लीज. बघा बघा. केदार, ही मुलगी कोण आहे? कोणी का असे ना मम्मा, काय फरक पडतो? इम्पॉर्टंट हे आहे की केदार कुणा दुसऱ्या मुली बरोबर आहे. तो तिला मिठ्या मारतोय, म्हणजे केदारचं बाहेर लफड आहे. अक्कल. आयुष्यात पहिल्यांदा अक्कल वापरलीस तुझी. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मम्मा. हा, बस 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 बस. मम्मा, जस्ट थिंक. ही गोष्ट जेव्हा दया पप्पांना कळेल तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल ना. बिचारे. स्वतःच्या हाताने त्यांना त्यांच्या लाडक्या मुलाला बाहेर काढावं लागेल आणि मग या घरावर फक्त आपलं राज्य. तुम्ही राजमाता, मी राणी आणि या घराचा राजा युवराज. Excuse me? How dare you? Are you blind or what? huh? म्हणजे तिकडनं जिवंत मुलगी चालत आलीये तरी तुला दिसली नाही? हा? मुद्दाम धक्का मारलास ना मला? चुकून लागला.
चुकून लागला. लुक ॲट दॅट ऑडॅसिटी टू टॉक विथ मी लाईक दॅट. तुमच्यासारख्या चीप मुलांची ना मेंटॅलिटी माहिती आहे मला. म्हणजे आधी मुद्दामून धक्का मारायचा आणि मग म्हणायचं चुकून लागला अँड ऑल दॅट. ओ चिप कोणाला म्हणताय हा? एक्सक्यूज मी, हॅलो, पार्डन. झालं एवढंच येतं. हो. यू आर चीप. येस यू आर चीप. मी एवढी हॉट आहे ना की तू ना असं जणू ॲश होशील. ॲश. तू दिसतेस हॉट, एकदम ॲश आहे. Oh, hello, excuse me, please. How are you talking to me like this? काय करतोयस कत्री? छेड काढल्यासारखं वाटू दे ना. शिट्टी वा. शिट्टी. काय हॉट दिसतेस तू. सॉरी. येतेस का ड्रिंक घ्यायला माझा शो देखील? Are you serious? ते देखील ड्रिंक घेऊ. लेट मी हँडल इट. हां टॉक टू मी. काय झालं? एकटी मुलगी बघून इकडे बघे. एकटी मुलगी बघून त्रास देतोस का रे? कोण आहेस कोण तू? कोण आहेस कोण तू? बघा ना शिट्टी वाजवतोय माझ्याकडे बघून. शी. कुकरसारखं तर तोंड आहे याचं. शिटीशिवाय दुसरं काय जमणार आहे? वाजवू का? तुझं काय मध्ये बोलायचं काम? आमचं बघून घेऊ आम्ही. चल निघ. तुला बघायचं मी कोण आहे? हा कोण आहे? Oh, ये नाही, दाखव नाही, तो नाही, कोण no, आहे no, ते मध्ये please, please, बोलणार. please. No, हा? Mister, please don't fight. I'm here to enjoy, you know. I really don't want to mess up my night. So just be calm, okay? Just. ए निक, तुला बघतो मी. ही वेळ आहे का? घरी यायची ही वेळ आहे? काय झालं? बाबा काय झालं? काय झालं का? काय झालं? नाही कौशिकीताई पण मग असे म्हणत होत्या काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणून. अरे हो हो, त्यासाठीच आम्ही तुमची वाट बघतोय. पण तुम्हाला काही वेळेचं काही भानच नाहीये. नाही, आम्ही ते आईस्क्रीम. बास बास, चौकस नको ती काहीतरी कारण देत बसू नकोस. आणि खूप मोठं कर्तबगारीचं काम केलंयस तू. कंपनीला इन्व्हेस्टर मिळवून दिलेस. ऑफिसमध्ये अगदी प्रामाणिकपणे काम करतोस. आमचं नाव मोठं करतोयस. पण म्हणून तुला बाहेर मोकाट फिरण्याची मुभा दिले असा गैरसमजात राहू नकोस. कळलं का? दया काका शांत व्हा. काय आहे कौशिकी? हा, एवढं कर्तबगारीचं काम केलं आणि काय करतायत? आईस्क्रीम खातायत. कशी जबाबदारी सांभाळणार आहेत हे दोघं? कशी जबाबदारी सांभाळणार आहेत? सॉरी बाबा. काय सॉरी काय? सॉरी काय? पण नेमकं झालं काय? आम्ही केदारवरची जबाबदारी वाढवायचा प्रयत्न करतोय आणि ह्याला बायकोशिवाय दुसरं काही सुचतच नाहीये. इथून पुढे बायकोला एवढा वेळ दिलेला मला चालणार नाही. लक्षात येते का?